नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात BMS करायचे. तर महाराष्ट्रामध्ये BMS करण्यासाठी सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसला आपली महाराष्ट्रामध्ये SML म्हणजे जे स्टेट मेरिट रँक असते ते किती असायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला BMS बद्दल नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅटेगरी वाईज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघा, विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीची ऑल इंडिया रँक 4,70,987 ते 4,89,000 याच्यामध्ये जर असेल तर ह्याची एक्सपेक्टेड SML आपण 33,648 इतकी धरली आहे. आणि ह्याच्या कमी ह्यामध्ये जर तुमची SML आली तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ओपन कॅटेगरीसाठी अलॉट होऊन जाईल. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो OBCचं विद्यार्थी मित्रांनो 4,70,900 ते 5,19,000 ऑल इंडिया रँक. ह्या दोघांच्यामध्ये तुमची जर ऑल इंडिया रँक असेल ह्या रेंजमध्ये तर तुमचा एक्सपेक्टेड SML जो आहे तो 35,327 या रेंजमध्ये येईल. आणि तुम्हाला OBC कॅटेगरीला सेमी गव्हर्नमेंट BMS भेटून जाईल. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ACBC कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्रांनो 4,70,900 ते 5,22,500 या रेंजमध्ये तुमची ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा एक्सपेक्टेड SML जो आहे तो आपण 35,707 या रेंजमध्ये घेतला आहे. आणि 35,707 याच्या अलीकडील विद्यार्थ्यांना ACBC स्टुडंटला महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर VGA कॅटेगरीसाठी 4,70,900 ते 5,21,300 इतका ऑल इंडिया रँक. आणि SML आपण बघा 35,400 SML एक्सपेक्टेड केला आहे. VGA स्टुडंटसाठी BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो एवढ्या रँकसाठी. हे आहे विद्यार्थी मित्रांनो आपापल्या कॅटेगरीनुसार. बघा विद्यार्थी मित्रांनो, NTB 4,70,000 ते 5,32,000 या रेंजमध्ये जर ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा एक्सपेक्टेड SML 35,900 इतका येऊ शकतो आणि NTBच्या स्टुडंटला BMS कॉलेज अलॉट होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा NTD, EWS, SC आणि ST पूर्ण कॅटेगरीसाठी आपण ऑल इंडिया रँक आणि एक्सपेक्टेड SML जो दिला आहे. आणि ST कॅटेगरीसाठी 6,60,000 ते 6,79,000 इतक्या जर रेंजमध्ये ऑल इंडिया रँक असेल तर त्याचा एक्सपेक्टेड SML जो आहे तो आपण 43,100 आहे. आणि एवढ्या जर SMLच्या आत जर तुमचा SML आला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्सपेक्टेड SML आपण मागच्या म्हणजे जे काही 2022, 23, 24, 25ची काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंगहून काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्या आपापल्या कॅटेगरीचे बघा आणि ह्याच्या आत थोडी कमी जास्त होऊ शकते. याच्या आतमध्ये जर तुमचा SML आला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट BMS नक्कीच भेटणार विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.